अद्वैत धर्मप्रसारक पीठ सद्गुरू श्री वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान औसा जिल्हा लातूर येथील गुरुपरंपरेचा परिचय. नाथ संप्रदायाची कृपाप्रासादिक परंपरा सद्गुरू श्री वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान औसा यांना लाभली आहे. अनादिकाळापासून असलेली नाथ संप्रदाय परंपरा आदिनाथापासून प्रारंभ होऊन ज्ञानेश्वर माऊलींपर्यंत आली. श्री ज्ञानेश्वरी ग्रंथात अध्याय क्रमांक 18 मध्ये ओवी क्रमांक 1751 ते 1758 ज्ञानेश्वर माऊली आपल्या गुरुपरंपरेचा उल्लेख करतात. श्री आदिनाथ भगवान शंकर, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर माऊली अशा प्रकारे ही नाथ संप्रदायाची गुरुशिष्य परंपरा प्रवाहित झाली. ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेण्यापूर्वी त्यांच्याकडून अनुग्रह प्राप्त झालेल्या अनेक शिष्य परंपरा निर्माण झाल्या. पुढे श्री ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतल्यानंतर साधारणतः 400 वर्षापेक्षाही अधिक काळ लोटल्यानंतर माऊलींच्या कृपाशीर्वादाने एक शिष्य परंपरा सुरू झाली. शके 1805 मध्ये श्रीपतीनाथ यांनी रचलेला एक ग्रंथ श्री सिद्धचरित्र या ग्रंथात माऊलींच्या कृपाप्रसादाने प्रवाहित झालेल्या या नाथ परंपरेचा उल्लेख येतो. श्री ज्ञानेश्वर माऊलीकडून म्हणजेच त्यांच्या संजीवन समाधीमधून श्री देवनाथ महाराज यांना अनुग्रह प्राप्त झाला आणि पुढे ही एक परंपरा प्रवाहित झाली. श्री ज्ञानेश्वर माऊली, देवनाथ महाराज, चुडामणी महाराज, गुरुगुंडा महाराज, वीरनाथ महाराज अशी ही परंपरा सुरू झाली. श्री दासगणू महाराज रचित भक्तिसारामृत ग्रंथात श्री देवनाथ महाराज यांच्या गुरुपरंपरेचा उल्लेख येतो. श्री देवनाथ महाराज यांना ज्ञानेश्वर महाराजांनी समाधीतून अनुग्रह दिल्यानंतर श्री देवनाथ महाराजांनी हा कृपाशीर्वाद आपले शिष्य चुडामणी महाराज, देगलूर जिल्हा नांदेड यांना दिली. श्री चुडामणी महाराज यांच्याकडून नाथ संप्रदायाची ही परंपरा श्री सद्गुरू गुरुगुंडा महाराज देगलूरकर यांना प्राप्त झाली. श्री गुरुगुंडा महाराज यांच्याकडून श्री वीरनाथ महाराज औसेकर यांना नाथ संप्रदायाची ही परंपरा आणि विठ्ठल भक्तीचा हा अनुग्रह मिळाला. वीरनाथ महाराज हे जन्माने वीरशैव संप्रदायी होते. विठ्ठल भक्तीचा कृपाप्रसाद गुरुगुंडा महाराजांकडून प्राप्त झाल्यानंतर वीरनाथ महाराज औसेकर यांच्या घराण्यात शैव आणि वैष्णव भक्तीचा संगम होऊन नाथ परंपरेतील अद्वैत धर्मप्रसारक पीठ नाथ संस्थान औसा याची स्थापना झाली. वंश आणि शिष्य परंपरेच्या माध्यमातून 250 वर्षांपासून हे पीठ भक्तिप्रसाराचे कार्य कृपाप्रसादिक चक्री भजनाच्या माध्यमातून करते आहे. वीरनाथ महाराजांनी देह ठेवल्यानंतर वीरनाथ महाराजांच्या अर्धांगिनी महादामाय यांनी या परंपरेसाठी आपले योगदान दिले. वीरनाथ महाराज यांच्यानंतर सद्गुरू श्री मल्लनाथ महाराज, श्री दासवीरनाथ महाराज, श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री गुरुबाबा महाराज या पीठाधीशांच्या माध्यमातून ही परंपरा अखंडितपणे प्रवाहित होते आहे. सद्गुरू मल्लनाथ महाराज यांनी नाथ संस्थांची ही परंपरा
ही जबाबदारी सांभाळायला सुरुवात केली तेव्हा त्यांचे वय फक्त 9 वर्षाचे होते. सद्गुरू मल्लनाथ महाराजांनी देह ठेवल्यानंतर सद्गुरू श्री दासवीरनाथ महाराजांनी या परंपरेचा पुढे आपल्या कार्यातून प्रसार केला. सद्गुरू दासवीरनाथ महाराज यांची प्रवृत्ती योग सामर्थ्याकडे झुकणारी होती. सद्गुरू दासवीरनाथ महाराज यांनी देह ठेवण्यापूर्वीच नाथसंस्थान औसा ची जबाबदारी सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज यांच्याकडे सोपविली. ज्ञानेश्वर महाराजांनी ही जबाबदारी जेव्हा स्वीकारली तेव्हा ते फक्त 9 वर्षे वयाचे होते. 9 वर्ष वयाच्या ज्ञानेश्वर महाराजांनी तहहयात या परंपरेची सेवा केली. पुढे सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांनी ही परंपरा सद्गुरू गुरुबाबा महाराज यांच्याकडे सोपविली. मागील 40 वर्षापासून सद्गुरू गुरुबाबा महाराज या परंपरेची निस्सीम निस्वार्थ अशी सेवा अखंडितपणे करत आहेत. सद्गुरू गुरुबाबा महाराजांनी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी नाथसंस्थानच्या कृपाप्रसादिक चक्री भजनाचा विठ्ठलभक्ती स्वरूपातील प्रसार संपूर्ण भारतभर आणि तसेच भारताबाहेरील विविध देशांमध्ये केला आहे. सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांचे चिरंजीव सद्गुरू गहिनीनाथ महाराज यांचे या परंपरेसाठी फार मोठे मोलाचे योगदान आहे. सद्गुरू गहिनीनाथ महाराजांनी चक्री भजनाची सेवा तसेच नाथसंस्थान औसाचा संपूर्ण जो कार्यभार आहे तो गेल्या कित्येक वर्षापासून सांभाळलेला आहे. सद्गुरू गहिनीनाथ महाराजांचे चिरंजीव श्री श्रीरंग महाराज आणि सद्गुरू गुरुबाबा महाराजांचे चिरंजीव श्री ज्ञानराज महाराज हे दोघेही तरुण आता या परंपरेसाठी आपले योगदान देत आहेत. कृपाप्रसादिक चक्री भजनाप्रमाणेच नाथसंस्थान औसा यांची माघ महिन्यातील औसा ते पंढरपूर आणि पुन्हा पंढरपूर ते औसा अशी पायी माघवारी शेकडो वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यातील बहुसंख्य समाज या पायी माघवारीमध्ये समावेशित होतो. नाथसंस्थान औसाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे फिरता नाथषष्ठी उत्सव. गुरुगुंडा महाराज देगलूरकर यांच्या कृपाप्रसादानुसार हा उत्सव गेले 226 वर्ष अखंडितपणे सुरू आहे.